नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर सांगली महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या रिगल सिरॅमिक्सच्या गोदामाला शुक्रवारी रात्री 7:30 वाजता भीषण आग लागून 80 लाखांचे नुकसान झाले. कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर पुलाची शिरोली इथं असलेल्या मार्बल लाईनमधील रिगल सिरॅमिक्स या दुकानाच्या गोदामाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागून गोदामातील महागडे सिरॅमिक्स साहित्य जळून 80 लाखांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळेवर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. तर या आगीची तीव्रता पाहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास मार्बल लाईन इथली सर्व दुकाने बंद करून मालक व कामगार सुट्टी करून घरी गेले होते. नेहमीप्रमाणे रिगल सिरॅमिक्स हे दुकान बंद करून मालक राजन जालावडिया आणि कामगार घरी जात असताना दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या गोदामातून धुराचे लोट व सिरॅमिक्स फुटण्याचा आवाज बाहेर येऊ लागला. शेजारी असणारे वॉचमन राजेंद्र काळे यांनी पाहिले. त्यांनी पुढे जाऊन सर्व प्रकार दुकान मालकास सांगितला. मालक आणि कामगारांनी गोदामाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग आटोक्यात येत नव्हती. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. गोदामात सिरॅमिक्सच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात पॅकिंगचे साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे शेजारील इतर दुकाने आणि मालमत्तेचे संरक्षण झाले. या लागलेल्या आगीचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या भागातील वीज पुरवठा खंडित केला. यामुळे शॉर्ट सर्किटमुळे होणारा संभाव्य धोका आणि आगीचा अधिक प्रसार टळला. कर्मचाऱ्यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या आगीत फर्निचर, सिरॅमिक साठा व गोदाम शेडचे मिळून 80 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे नवनाथ साबळे, ड्रायव्हर वामन चौरे, निलेश तांडेल, संभाजी शिंगारे, फायरमन ढेपले, आयुष आदवडे, मंगेश पालशेतकर, फैजान जमादार, वीज वितरणचे मेहबूब खुटेपड, अजम फकीर, योगेश पुजारी यांनी प्रयत्न केले. गोळीबार मैदान इथे पहिले आगीची वर्दी होती. ती आगीची वर्दी पूर्ण झाली आणि फिल्टर हाऊसला पाणी भरत होतं. पाणी भरत असताना आम्हाला परत कंट्रोलवरनं फोन आला. 7:55 आम्हाला कॉल आला. आमचं पाणी भरून झालं आणि कॉल आला. आम्ही त्वरित गाडी घेऊन 8 मिनिटांमध्ये इथं पोहोचलो. इथून आतापर्यंत ही आग पूर्णपणे विझून झालेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला सपोर्टला आम्हाला पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी परत कागल MIDC मधनं पण एक गाडी बोलवली. त्या गाडीच्या पाण्याच्या साह्याने पूर्ण आग 100% विझवलेली आहे. दोन गाडी ना? हा, 2 गाडी. एक कोल्हापूर महानगरपालिकेची आणि एक MIDC फायरची गाडी आणली होती. तिथे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती एक गाडी सपोर्टला बोलून येते. त्या गाडीच्या पाणी साधारण किती कॅपॅसिटीचा? आपला कोल्हापूरची गाडी आहे ती 12,000 लिटरची आहे आणि कागल MIDC आणली ती 6,000 लिटर पाणी. सगळं पाणी सप्लाय? सगळं पाणी सप्लाय. साधारण किती तास लागले? सगळं आपल्याला 2.25 तास लागले सगळे आग विझवायला, सगळे पूर्ण प्रोसेसला. आणि काय झालं, पलीकडे पण गोडाऊन असल्यामुळं आणि दोघं बाजूनं गोडाऊन आहे आणि आपल्याला तिथंपर्यंत गाडी डायरेक्ट नेता येते म्हणून पायपा टाकलाय. पण जरी आपण गार केलंय पण त्याच्यावर रॅक आहेत आणि त्याच्यामध्ये बाथरूमचे वगैरे भांडे आहेत, टॉयलेटचे भांडे वगैरे, त्याला बॉक्स आहेत. त्या बॉक्समुळं परत आग पेटते. ते बॉक्स फुटून परत तिथं मध्ये पाणी डीपमध्ये जात नसल्यामुळे थोडीशी कसरत करावी लागली. आता पूर्णपणे त्या रॅक आहेत, एकावर एक रॅक आहेत. त्याच्यामुळे ते शेड पण खाली वरपासून खालीपर्यंत गार करावं लागतं. या घटनेत किती आपले कर्मचारी होते सहभागी? ह्या घटनेमध्ये आता आमचे रेस्क्यू टीम रेस्क्यू टीम आम्ही 14-15 लोक टोटल. आमचे कोल्हापूरचे आणि काही कागलचे.